मला सांगा आपला हा चैत्र नवरात्र उत्सव कधीपासून सुरू झाला आहे? आपला हा चैत्र नवरात्र उत्सव गेली 15 वर्ष सातत्याने आणि अतिउत्साहात साजरा होत असतो. या उत्सवामध्ये अनेक भाविक वेगवेगळ्या परिसरातून भेटी देत असतात. जवळजवळ दिवसाला आमच्याकडे भंडारा जेवायला 5,000-5,500 लोक जेवण महाप्रसादाचा लाभ घेऊन जातात. देवीचं महात्म्य सांगायचं, बरीच भाविक आम्हाला येऊन इथे असे सांगतात की या देवीमुळे आमची बरीचशी कामं झाली आहेत. आम्हाला या देवीबद्दल खूप आस्था आहे. तुम्ही या देवीसाठी भेट देण्यासाठी यावं ही आमची इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद काका ही माहिती दिल्याबद्दल. काका, तुमच्याबरोबर अजून कोण असतं तुमच्या सहकार्यासाठी? ही देवीची स्थापन झाली आहे. देवी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आनंदिके आंबे ट्रस्टच्या मार्फतून आम्ही बसवली जाते. इथे आमचे शिवसेनेचे सर्व कोपरी, पाचपाखाडी, वागळे एस्टेट आणि ठाणे शहर असे मिळून सर्व पदाधिकारी म्हणून ही देवी आमची स्थापित केली जाते. आणि ते सर्व पदाधिकारी एक दिलाने एक जोमाने काम करत असतात. काका, मला थोडंसं सांगा देवीबद्दल. आतापर्यंत जेवढे भाविक घेऊन गेलेत त्यांचे काय एक्सपिरियन्स, म्हणजे आपण फीडबॅक काय आले आहेत का? भाविक म्हणजे या दूरवरून येतात, कारण की ही देवी नवसाला पावणारी हे 15 वर्षापासून आम्ही अनुभवतो. आणि प्रत्येक भक्तजण हेच सांगतो की आम्हाला या देवीचं केव्हा वाट पाहत असतात देवीची, हे देवीचं कधी आगमन होईल. आणि त्या पूर्ण मुंबई, ठाणे, पुणे, पनवेल, उरण वगैरे या ठिकाणी, पालघर या सगळ्याकडून भक्तगण इथे येत असतात. ती एवढी ख्याती आहे की नवसाला पावणारी म्हणून आनंदिके साहेब त्यावेळेला आनंदिके चॅरिटेबल ट्रस्टने त्यावेळेला हे स्थापित केले. शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत देवीची स्थापना होते. मला थोडीशी माहिती द्या ना, म्हणजे तुम्ही कधीपासून देवीच्या सेवेसाठी आहात इथे? महिला मंडळ खूप ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना खूप आनंद होतो. सर्वसामान्यांची देवी आहे त्यामुळे नवदुर्गाच्या उपासना तुम्हाला इथंच पाहायला मिळते. नमस्कार दादा, तुमचं नाव काय इथे? माझं नाव जगन्नाथ केदार. आपण इथे आलो होतो हे चैत्र नवरात्र उत्सव. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे गेले कित्येक वर्ष, म्हणजे आता 10 ते 12 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त असतात, हा चैत्र नवरात्र उत्सव आयोजित करतात. आणि आयोजित करताना त्यामध्ये नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडी महायज्ञ इथं होतो. त्या महायज्ञाचा जनतेसाठी असा उपयोग असतो की लोकांचा सुखसमाधान, लोकांच्या आरोग्यासाठी आणि जलकल्याणासाठी हा महायज्ञ इथं दररोज इथं आयोजित केलेला आहे. आणि भक्तांसाठी देवीचं दर्शन आणि महायज्ञाचं दर्शन 24 तास या ठिकाणी खुलं असतं. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करतात. हजारो लाखो भक्त दरवर्षी या उत्सवाला, चैत्र नवरात्र उत्सवाला या ठिकाणी येतात, दर्शनाचा लाभ घेतात. त्याप्रमाणे इथे प्रसाद असतो, महाप्रसाद भक्तांसाठी सकाळी आणि संध्याकाळी महाप्रसाद भंडारा असतो. तो भंडारासुद्धा लाखो लोक या ठिकाणी त्याचा आनंद घेतात, उपभोग घेतात. त्याचप्रमाणे लोकांसाठी सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचे इथे आयोजन केलेलं असते आणि त्याचासुद्धा लोक लाभ घेतात. आणि या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचा जे आयोजन असतं त्याचं सर्व म्हणजे आयोजन उपमुख्यमंत्री साहेब यांच्या सौ लता एकनाथ शिंदे या सर्व बघतात. आणि त्यांच्यासोबत सर्व महिला वर्ग, त्याचप्रमाणे कोकणी विभागातील सर्व शिवसेना महिला आणि जे पुरुष पदाधिकारी बघतात. आणि हा सर्व आयोजन शिवसेना कोकणी विभागाचं असते. परंतु हे सर्व असते हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि चौ लता एकनाथ शिंदे यांच्या सर्व अध्यक्षाखाली आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही सर्व करतो. आणि या इथे सर्व जण या देवीच्या आशीर्वादाने प्रसादाचा लाभ घेतात.
खूप खूप धन्यवाद काका आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल.